ऍक्च्युली याला धिंड म्हणू नका, याला धिंड म्हणू नका. याला ऍक्च्युली असं आहे, हा पोलिसांच्या तपासाचा एक भाग आहे. पोलिसांच्या तपासामध्ये जेव्हा अशा प्रकारचे गुन्हे होतात गंभीर स्वरूपाचे, तेव्हा पुराव्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांना अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आणि तो गुन्हा घडला कसा, हे नेमकं ते फिर्यादी आणि आरोपी यांनाच ती गोष्ट माहिती असते कसा घडला. आरोपीने ते शस्त्र कुठून आणले, त्यांनी जमाव कुठे केला, कुठून कोणत्या कोणत्या गोष्टींची मदत घेतली, असे सगळे पुरावे ते गोळा करण्यासाठी याला म्हणतात क्राईम रिक्रिएशन सीन. तर तो क्राईम सीन जो आहे त्याचं रिक्रिएशन करून आम्ही त्याच्यात पुरावे गोळा करतो आणि ते पुरावे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मग ते आरोपीच्या विरुद्ध दोष सिद्धी करण्यासाठी जास्त प्रभावीपणे मांडले जातात. त्यातला हा एक तपासाचा भाग आहे. नेमकं यांनी ज्या ठिकाणी क्राईम केलेला आहे त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य आहे, दादागिरी आहे, ती कमी करण्यासाठी हा प्रयोग केला का? नाही, ऍक्च्युअली तसं नाही आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे हा तपासाचा भाग आहे, पण हे पण आवश्यक आहे की पोलीस काम करत आहेत, पोलीस वर्क करत आहेत आणि पोलीस सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहेत. कोणाला जर काही त्रास असेल अशा विश्वास एलिमेंट कडून त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपली तक्रार दिली पाहिजे, समोर आलं पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे. या पोलिसांच्या बद्दल आणि सिस्टीमच्या बद्दल जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण होणे, याच्यासाठी ह्या लोकांना त्यांच्या समोरून सगळा क्राईम सीन करताना त्यांना रिस्ट्रिक्ट नाही केलं, लोकांना बघू दिलंय. अदरवाईज आम्ही सगळ्या लोकांना ब्लॉक करून बघू शकतो, म्हणजे करू शकलो असतो. पण लोकांना बघू देण्याचं कारण हेच आहे की त्यांच्या मनातून ही भीती निघाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे गावगुंड आहेत यांना त्यांनी भीक घातली नाही पाहिजे. यांच्यासाठी तक्रार करण्यासाठी, रिपोर्ट देण्यासाठी समोर आले पाहिजे आणि पोलिसांची आणि सिस्टीमची मदत केली पाहिजे.